नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. हिमाचल प्रदेशच्या मंडी या लोकसभा मतदारसंघातून भाजपने प्रसिद्ध सिने अभिनेत्री कंगना रनौत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंगनाने सरकारच्या विरोधात, विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण देशभर गाजत होतं. त्यावेळी कंगनाने सरकार विरोधात विधान करून सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांचा राग इतका अनावर झाला होता की त्यांनी धमकीही दिली होती. कंगनाने मुंबईत पाऊल ठेवलं तर शिवसेनेच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडतील असंही ते म्हणत होते. संजय राऊत यांची तर कंगनाला हरामखोर म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. नंतर कोर्टामध्ये या विषयीचा खटला दाखल झाला तेव्हा राऊतांनी हरामखोर हा शब्द नॉटी या अर्थाने वापरल्याचा अजब तर्क मांडला होता. एवढ्या धमक्या मिळूनही कंगनाने शिवसेनेच्या नाकावर टिच्चून मुंबईत येऊन मुंब्रा देवीचं दर्शन घेतलं होतं. मुंबईत येण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नाही, मुंबई म्हणजे POK आहे का, हे कंगनाचं विधान त्या काळात खूप गाजलं होतं. शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाला न जुमानता कंगना मुंबईत आल्यामुळे शिवसेना पेटून उठली होती. त्यातूनच तिला धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेच्या मदतीने कंगनाचं कार्यालय जमीनदोस्त केलं होतं. विशेष म्हणजे कोविड काळात कोणतीही अतिक्रमण विरोधी कारवाई करू नये असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. 2019 पासून 2.5 वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने सुडाचं राजकारण करून आपल्या विरोधात बोलणाऱ्यांचा जो छळ केला त्यात कंगना रनौतचाही समावेश होतो. कंगनाला धमक्या दिल्या जात होत्या, तिचा छळ केला जात होता. 4 ते 5 स्क्वेअर फूट अतिक्रमण झालं म्हणून कोणतीही आगाऊ नोटीस न देता तिचं कार्यालय पाडण्यात आलं. त्यावेळी कंगना म्हणाली होती, ये समय का पहिया है, ये चलता ही रहता है, आज मेरी बारी है, कल तेरी आएगी असं उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्याचंच हे फळ मिळालंय का अशी चर्चा आता पाहायला मिळते.